पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुल प्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले। मराठवाड्यातील सांस्कृतिक वैभव व जागतिक वारसा याविषयी माननीय श्री श्रीकांत उमरीकर यांनी आपले विचार व्यक्त केले। की एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी ती विठ्ठलाची मूर्ती हंपीवरून इथं आणली। म्हणजे ह्या विठ्ठलाला खेचून पुन्हा इथे आणण्याचं काम मराठवाड्यानं केलेलं आहे, असा तो एक संदर्भ आहे की विठ्ठलाच्या अतिशय जुन्या प्राचीन मूर्तीपैकी एक मूर्ती मराठवाड्यात आहे, आजही आहे। खाम नदीच्या काठावरती शेंदूरवाद्याला मध्वमुनीश्वरांचा आश्रम आहे आणि गावामध्ये जी अप्रतिम सुंदर अशी विठ्ठल मूर्ती आहे, तितकी सुंदर मूर्ती प्रत्यक्षात पंढरपूरला सुद्धा नाही। जेव्हा तुम्ही जो संदर्भ सांगताय तो खरंच आहे। या मराठवाड्यामध्ये आणि सगळ्यात जास्त संत तर मराठवाड्यामध्येच झालेले आहेत। आजही जी प्रस्थानत्रयीचे 3 ग्रंथ जीव की प्राण असं सगळा वारकरी संप्रदाय मानतो, अर्थात माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा आणि एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत, या 3 ग्रंथांना प्रमाणत्रयी असं मानलं जातं। त्या प्राचीन वारसा आणि मराठवाडा असा तर मी जवळपास सगळे संदर्भ मराठवाड्यात देणारे फक्त 2-3 मुद्दाम बाहेरचे निवडले। त्याच्यातला पहिला जो संदर्भ आहे त्याचे तसे काही फोटो उपलब्ध नाहीत किंवा जे आहेत ते आपल्याला म्हणजे फारसे त्याच्यातलं कळत नाही। त्या विषयातले तज्ञ सांगतात की मुळात माणूस हा पेरून खाणारा कधी सुरू झाला, म्हणजे आधी माणूस हा शिकार करत होता, माणूस हा माणूस नव्हता, तो आदिवासी बाकीच्या प्राण्यांसारखा प्राणी होता कारण तोही शिकार करून खात होता। मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला म्हणजे मानवी संस्कृतीची सुरुवात झाली। याचे संदर्भ सगळ्यात जुना पुरावा संपूर्ण भारतात नाही, दक्षिण आशियात जो सापडलेला आहे तो आपल्या कायगाव टोक्याच्या जवळ प्रवरेच्या खोऱ्यामध्ये शेतीचे सगळ्यात पहिले पुरावे सापडले ते आपल्या भागातले आहेत। आपण जिथं प्रत्यक्षात बसलेलो आहोत आणि त्याला समकालीन सापडलेला दुसरा पुरावा मी तुमच्या समोर हा फोटो ठेवलेला कात्र शिल्प असं म्हणतात। हे जे शिल्प आहे तुम्ही तो इथं उभे असलेल्या माणसावरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल किती आहे। ते अजून एक शिल्प, दुसरा फोटो याच्या बाजूचाच बघा दाखवता येतो, तो फक्त असाच कात्र शिल्पाचा फोटो आहे। त्याचा आकार तर 60 फूट बाय 50 फूट इतका मोठा आहे। तो जो कात्र शिल्प आहे याच्या बरोबरचा दुसरा फोटो आहे, हा पण मोठाच आहे, 40 फूट बाय 50 फूट। ज्याला जगण्याची खात्री नव्हती काय ते, त्या आधी मानवाने 10,000 वर्षापूर्वी जंगलामध्ये हे कोरून ठेवलेले जे आज योगायोगानं उपलब्ध आहे, असे जवळपास 650 कात्र शिल्प कोकणामध्ये आहेत आणि हे सगळं जागतिक वारसा आहे, त्याला दर्जा मिळावा म्हणून प्रश्न तो उपस्थित केलेला आहे। त्याच्यामुळे हा मी पहिला फक्त पुरावा तुमच्या समोर ठेवतो की संस्कृतीची सुरुवात कुठून झाली असं म्हणायचं असेल तर रत्नागिरीच्या कात्र शिल्पांचं पण आपल्याला उदाहरण देता येऊ शकतं। या कात्र शिल्पाच्या संदर्भामध्ये एक छोटीशी कविता आहे। वर्षे लोटली हजारो, वर्षे लोटली हजारो, कुणी कोरले कातळ, कष्टकरी माणसाची कला नितळ नितळ। त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही ना, त्याला मिरवायचं नाहीये। त्याचे जगणे मरणे, कथा संघर्षाची सारी, व्यथा लपवून उरी उमटली कलाकारी। कशी मिळाली प्रेरणा, कुणी दिली या त्यांना स्फूर्ती, कुठे घेतले शिक्षण, कला आनंदाची मूर्ती। व्यवहाराला कधीही त्याने जोडली ना कला, वर्षे लोटली तरी देते आनंद सकला, वर्षे लोटली तरी देते आनंद सकल। इतक्या वर्षापासून ही कला आपल्याला आनंद देत आलेली आहे। याच्यानंतर दुसरं जे मला तुम्हाला फोटो म्हणजे संदर्भ सांगायचा आहे, मी असे पितळखुरा लेडीचा हा फोटो आहे।
आपल्याकडे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये सुरुवातीच्या काळातली जी लेणी ही अजिंठाच्याही आधीची लेणी आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. गंधकाच्या व्यापाऱ्यांनी, अत्तराच्या व्यापाऱ्यांनी पैठणवरून ज्यांचे नियमितपणे ते अत्तराचे बुधले घेऊन ते चालले आहेत, त्यांच्या वाटेवरती ही लेणी आहे आणि त्यांना थांबायचं ठिकाण आहे. ही जी कलाकुसर आहे, बरं इतकंच नाही, फक्त धार्मिक संदर्भ आहेत म्हणून मी नंतर तुम्हाला पुढे एक सुंदर गोड असं एका छोट्या खिडकीचं एक शिल्प दाखवतो. फार वेगळी गोष्ट आहे, तिचं विरुळ आहे की कोणाचं लक्ष जात नाही. या धर्माच्या नावाखाली काय झाले माहिती का, त्याच्या बरोबरची जी कला होती तिच्याकडे आमचं लक्ष जात नाही. आम्ही धार्मिकतेनं फक्त बघतो. बुद्ध मूर्तीमध्ये इतके सुंदर काही काही कलाविष्कार आहेत, पण ते धर्माच्या याच्या नावाखाली आपण गेल्याच्या नंतर त्या बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं त्याचं. पितळखोरा लेणी तुमच्यापैकी ज्यांनी बघितली नसतील त्यांनी जरूर जाऊन बघा. त्या लेणीमध्ये जसं ती एक आसरा असण्यासाठीची लेणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड मोठे हत्ती वरच्या ह्याच्यामध्ये ते मोठ्या करतील किंवा पुढचं लागतं. हा तो द्वारपाल आहे आणि हे हत्ती आहेत सर, खंडित झालेले आहेत ते. म्हणजे संकल्पना अशी आहे की त्या सगळ्या हत्तींनी ते जणू काही रथासारखं ते ओढून घेतलेलं आहे आपल्या पाठीवरती आणि ते पुढे निघालेले आहे. आता ही कलात्मकता कशासाठी, सरळ साधी तिथे एक भिंत आपली तिथं चाललं असतं. हा द्वारपाल आहे, वरती जाण्यासाठी जागा आहे, वरती 7 विहार असे बांधलेले आहेत विश्रांतीसाठी, लॉज आजच्या भाषेत सांगायचं तर. मग त्याला एवढं डेकोरेशनची काय गरज होती? बरं, हा प्रत्यक्ष बौद्ध धर्मामध्ये जे सांगितले त्याच्यात ही रचना नाहीये. मला जी आश्चर्याची गोष्ट ही वाटते की तेव्हा सुद्धा प्रत्यक्ष व्यापार करणारे की ज्यांना आपण व्यापारी वृत्ती म्हणजे कलेच्या फार टोकाला हे विरुद्ध आहे असा काहीतरी समज आजच्या काळामध्ये मांडतो, तेव्हा इसवी सन पूर्व 200 वर्षाची ही लेणी आहे. 178 179 असं काहीतरी त्याचं नेमकं साल आणि तिथे प्रत्यक्ष शिलालेख सापडल्यामुळे ते उलगडे झालेले आहेत. त्याच्यावरची अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. आणि ह्या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे इथे धबधबा आहे, नदी आहे. तिथून खाली तुम्ही उतरत गेलं तर पाटणा देवीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हिरवाईची झालर लेऊन काळा डोंगर कातळ काळा डोंगर बसतो, कुणी खोदता लेणी त्यातून दगडाचा मग कणकण हसतो. जरा वाहतो दरी मधुनी खळखळ अवखळ ओठी धुवून, फुलपाखरू बनून उडते हिरव्या पानांमधून ऊन. परदेशी व्यापार कराया अत्तर घेऊन निघे कुणी, परदेशी व्यापार कराया अत्तर घेऊन निघे कुणी, त्याच्यासाठी स्वप्न कोरतो शिल्पकार हा कोण कुणी. रंग कधीचे चितारलेले अजून ताजे दगडांवरती. इथे रंगीत प्रत्यक्ष मध्ये अजूनही काही भिंती शाबूत आहेत. संपूर्ण दक्षिण आशियामध्ये ज्या फार थोड्या ठिकाणी भीमबेटकामध्ये जसं आदिवासींनी काढलेली चित्र आहे, आपल्या मराठवाड्यामधल्या पितळखोऱ्या लेणीमध्ये इसवी सन पूर्व काळातल्या चित्राचे रंग अजूनही ताजे आहेत. अजिंठा तर नंतरची गोष्ट आहे. रंग कधीचे चितारलेले अजून ताजे दगडांवरती, अजून ताजा गंध दरवळे, अजून येते मनास भरती. द्वारपाल हा स्वागत करण्या सुहास वदने सज्ज उभा, हत्तीचीही रांग देखणी तोलू पाहे निळ्या नभा. 2 सहस्रे वर्षे झाली काळ गोठला इथे असा, कला सक्ता हा मानवतेचा उरात गोंधून अमर ठसा, उरात गोंधून अमर ठसा. ही अतिशय सुंदर लेणी. आणि नंतर ही लेणी इथले स्तूप तुम्ही जेव्हा बघाल मग तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा ते शिल्पकार किंवा त्यांच्या पिढ्या ह्याच्यावर काम करत होते आणि ह्याच्यातली सफाई आल्याच्या नंतर अप्रतिम जी संपूर्ण जगात ज्या बौद्ध लेण्यांना तोड नाही अशी जी लेणी आहे ती अजिंठ्याची लेणी आहे. बाकीचे अजिंठ्याचे चित्र आणि ते सगळ्यांना माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला ते महापरिनिर्वाण जे शिल्प आहे 29 नंबरचं ते अप्रतिम असं ते शिल्प आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इसवी सनाच्या साधारणतः 1ल्या-2ऱ्या शतकापासून ते 4थ्या-5व्या शतकापर्यंत ही लेणी कोरली गेलेली आहे. आणि या लेणीचं जे वैशिष्ट्य सांगतात की शिल्पाविष्कार आणि रंगाविष्कार याचा जो काही अप्रतिम असा नमुना जगभरामध्ये उभा केला गेलेला संपूर्णपणे 2च असे आविष्कार आपल्याकडे आहेत, अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी, की ज्या ठिकाणी शिल्पाचं सौंदर्य आणि रंग, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक असे रंग वापरलेले आहेत जे अजून सुद्धा ताजे आहेत. बुद्धाची जी मूर्ती आहे महापरिनिर्वाण यासाठी म्हणायचं की त्याचं प्राण, आपल्या भाषेत सांगायचं तर प्राण निघून गेलेले आहेत, पण तरीही ज्या पद्धतीचे डोळे ते मिटलेले आहेत, अर्ध उन्मलित असे जे नयन त्याला जे म्हणतात,
कमळ पाकळी अशी पापडी मिटून बसला बुद्ध कसा, ओठावरचे स्मित दाविते विश्वशांतीचा खोल ठसा. त्याला ही जी कथा आहे फक्त थोडक्यात सांगतो मी, बऱ्याचदा ती चुकून हे होती. तिथला प्रत्यक्ष ते जे जनपद होतं, तिथला जो झगडा होता रोहिणी नदीच्या पाण्यावर, आणि गौतम बुद्धांनी सांगितलं की त्यांनी त्याचं मत व्यक्त केलं, तेव्हाची संसद आपण म्हणूयात, की ही भांडणात माझं मत आहे की आपण त्याच्यावरती हल्ला नाही करायला पाहिजे. पण सगळ्यांचा असा निर्णय होतो बहुमताने की नाही हल्ला करायला पाहिजे. आणि त्यांचा नियम असा आहे की बहुमताने जर एखादी गोष्ट मंजूर झाली तर ती सगळ्यांनी मान्य करायची. गौतम बुद्धाचं वेगळेपण हे की त्यांनी सांगितलं की जरी बहुमताने हा निर्णय झालेला असेल, आजच्या काळच्या लोकशाहीचा त्याला संदर्भ आहे, तरी ते माझ्या बुद्धीला पटत नाही, त्याच्यामुळे माझा विरोध कायम आहे. ह्याच्यासाठीची जी शिक्षा आहे, तुमच्या कुटुंबाचा बहिष्कार केला जाईल, तुम्हाला देहदंड दिला जाईल, किंवा तुम्हाला देशत्याग करावा लागेल, किंवा तुमची जी संपत्ती किंवा साधने ते जप्त केले जातील. गौतम बुद्धांनी सांगितलं की माझ्या कुटुंबियांवरती याचं कुठलीही आच येऊ नये. कमल पाकळी अशी पापणी मिटून बसला बुद्ध कसा, ओठांवरचे स्मित दाविते विश्वशांतीचा खोल ठसा. पाषाणाचा मोडून साचा, पाषाणाचा मोडून साचा, दगडालाही फुटली वाचा. अंगोपांगी गोंधून बसला तथागताची चरित कहाणी. पाषाणाचा मोडून साचा, दगडालाही फुटली वाचा. अंगोपांगी गोंधून बसला तथागताची चरित कहाणी. शतकापासून वाहत आहे, डोळावरून पाहत आहे. अध्यात्माची कला सांगते वाघूचे हे झुळझुळ पाणी. रंग उडाले कुठे कुठे ते दगड भंगला कुठे कुठे. काळानेही घाव घातले खोलपणाने इथे. तरी उभी ही मनुष्य श्रद्धा हात जोडून चुकले. बुद्धाच्या शिकवणीत शोधे वाट आपली चुकले. नदी मधून नवेच पाणी तुझीच करुणा वा. तुम्ही हा जो बुद्धाचा हा पुतळा ही मूर्ती बघता, तुम्हाला दिसते त्याच्या पायाशी अशी एक जी वळी दिसते आहे, त्याच्या अंगावरचं वस्त्र इतकं तलम आहे की ते कुठेही संपूर्ण अंगावरती ते वस्त्र दिसत नाही. आणि शेवटी पायापाशी त्याची अशी बारीक अशी झुरडी पडलेली आहे, किंवा त्यांनी प्रत्यक्ष ज्या लोडावरती मान टेकली तो लोड जरासा दबलेला. इतके बारकावे आहेत या मूर्तीवरती. केवळ ह्या एका मूर्तीवरती लोकांनी संशोधन केलेलं आहे. बुद्धांची नुसती चरित्र कथा आलेली नाही, तेव्हाचं जनजीवन कसं होतं, राजाचे वस्त्र कसे होते, दासीचे वस्त्र कसे होते, सर्वसामान्य लोकांची वस्त्र कशी होती, फॅशन कशी होती तेव्हाची. विशेषतः माझ्या माता भगिनीनंतर मी जरूर सांगेल, 2 दिवस वेळ काढून फक्त तुम्ही अजिंठ्यामधल्या स्त्रियांची केशभूषा हा विषय सुद्धा तुम्हाला कमी पडेल कधीतरी. गोदलाबाई गुप्ते कुरेशीनीच त्याच्यावरती काही काम केलेलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्नामेंट, दागिने कसे आहेत, केशभूषा कशी आहे, हिल्सच्या चपला, पर्स कशा आहेत स्त्रियांची. म्हणजे आपल्याकडे जे सांगितलं जात होतं ना की कशा पद्धतीचं जनजीवन होतं वगैरे, सर्वसामान्य लोकांचं हे दाखवलेलं आहे. हा सगळा वाकाटकांचा सगळा हा काळ आहे. आधी सातवाहनांचा जो काळ आहे त्याच्यामधलं फार थोडं शिल्लक आहे. पैठणला जो एक स्तंभ आहे पण तो नंतरच्या काळातला आहे. नागघाट आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पैठणच्याच ठिकाणी रुग्णी नगरी ज्याला म्हणतात, पालखी नगरी, त्या ठिकाणचं अजून संशोधन बाकी आहे. ते जर झालं तर कदाचित अजून काही पुरावे समोर येतील. आणि हे आपलं वैशिष्ट्य आहे सातवाहन काळातलं. त्याच्यानंतरची वाकाटक काळातली लेणी आहे, ही अजिंठ्याची लेणी आहे ते, की ते आईचं नाव लावायची. मातृसत्ताक पद्धती जी होती आपल्याकडे, हा सगळा जो प्रदेश आहे तो मातृसत्ताक प्रदेश आहे. त्याच्यामुळे आपण दक्षिण भारतामध्येच मोठी, ज्याच्यामध्ये एकतर आपल्या भागामध्ये खूप कानडी शिलालेख सापडलेले आहेत, किंबहुना जुने शिलालेख कानडी भाषेतले आहेत. त्याच्यामुळे जर मराठवाडा, विशेषतः मराठवाडा आणि किंवा मध्य आणि खालचा महाराष्ट्र हा तर बहुतांश भाग हा कन्नड प्रदेशातला आहे, किंवा उत्तर चालुक्यांची आणि नंतर पूर्व चालुक्य आणि उत्तर चालुक्य दोन्ही चालुक्यांची राजवटच आपल्याकडे होती. हे जे अप्रतिम असं शिल्प, अजिंठ्याचं शिल्प जे आहे, सातवाहनाच्या नंतर वाकाटकांच्या काळातलं शिल्प आहे. याच्यानंतरचा पुढचा टप्पा सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेला म्हणजे
वेरूळची लेणी आहे. वेरूळच्या कैलास लेण्याचं मी आवर्जून यासाठी शिल्प दाखवत नाही चित्र, ते खूप ठिकाणी माहिती आहे, नोटेवरती पण ते घेतलेलं आहे. पण 21 नंबरच्या लेणीमधलं जे चित्र आहे पुढचं अप्रतिम असं एक शिल्प आहे, ज्याला रावणानुग्रह मूर्ती म्हणतात. रावण खाली आहे, त्या रावणाने शिव पार्वती तिथं बसलेल्या त्या कैलास पर्वत तोलून धरलेला आहे. हे कैलास लेण्यामध्ये समोरच्याच भागात असलेलं शिल्प आहे. 21 नंबरच्या लेणीमध्ये अजून एक पुढचं शिल्प आहे. विन्सेंट पास्किल्ली म्हणून आमचा फ्रेंच मित्र आहे, आणि जेव्हा त्याने हे शिल्प विचारलं, जेव्हा त्याच्यात पाणी ग्रहण असा शब्द आला, पाणी आल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की इट्स अ वॉटर. मग त्याने विचारलं की व्हेअर इज द वॉटर, इथं वॉटर कुठं आहे या सगळ्या शिल्पामध्ये. म्हणलं नाही, पाणी तू म्हणतोस त्या पाणीचा अर्थ इथे हात आहे. मग त्याच्यात फरक काय, मग मी त्याला म्हणजे लिहून दाखवलं रस्व पाणी कसं असतं आणि दीर्घ. नी रस्व काढलं आणि मी दीर्घ काढलं. दीर्घ काढलं तर पाणी म्हणजे वॉटर होतं, पण रस्व काढल्याच्या नंतर हात. शिवाने पार्वतीचा हात हातात घेतलेला आहे असं ते शिल्प आहे कैलास लेण्यामध्ये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो तशाला तसा विधी आजही आपल्या लग्न कार्यामध्ये केला जातो. पाणीग्रहण आपण ज्याला म्हणतो. मागच्या वर्षी त्याच्या त्या व्हिडिओला अवॉर्ड मिळालं फ्रेंच गव्हर्नमेंटचं, की हे प्रत्यक्ष 1500 वर्षापूर्वीचं शिल्प ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आजच्या लग्नामध्ये पण हा विधी केला जातो. म्हणजे एक संस्कृतीच्या संदर्भातलं अभिविधान म्हणूयात किंवा हे म्हणूयात. आणि अजून एक या ठिकाणी 21 नंबरची जी मी लेणी त्या ठिकाणी सप्तमातृकांचे एक ते शिल्प आहे. आपल्याकडे आपण 7 आसरा असं म्हणतो. या ज्या 7 आसऱ्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे बारवेमध्ये केलेले असतात, किंवा आसरा माता. इथे आळंद आपण जिथे बसलेलो आहोत तिथे आळंदला ते आसरा माताचं बारव म्हणतात, मंदिरे म्हणतात. तर ह्या 7 आसरा म्हणजे नुसते 7 दगड नसून त्या 7 स्त्रिया आणि त्यांच्या सगळ्यांच्या जवळ एक मूल आहे. प्रत्येकाच्या जवळचं मूल वेगवेगळं आहे. एका ठिकाणाहून फक्त शिल्पाचा फोटो घेतलेला आहे म्हणून शक्य नाही हे करणं. प्रत्येकीच्या मांडीवर मूल आहे, ते मूल वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहे. कोणी आईच्या डुलाला हात लावते, कोणी तिच्या स्तनाला स्पर्श करते, कोणी तिच्या कडेवरती बसलेला आहे, कोणी काहीतरी हट्ट धरून खाली काहीतरी पाहून हे करते. असे अप्रतिम असे शिल्प त्या ठिकाणी आहे. वेरूळच्या 21 नंबरच्या लेण्या म्हणजे खरं तर इतक्या त्या किमान 3 दिवस वेरूळला सुद्धा पाहिजे. बुद्ध लेण्या आपण एक भागात पाहू शकतो. कैलास लेणं पाहण्यासाठी पूर्णपणे एक वेगळा दिवस पाहिजे. बाकीच्या हिंदू लेण्यासाठी पाहिजे. आणि जैन लेण्या ज्या आहेत पलीकडं अप्रतिम अशी, तो तर शिल्पाविष्कार सगळ्यात नंतरच्या काळातला असल्यामुळे सर्वोत्कृष्ट शिल्पाविष्कार मानला जातो. तुम्हाला ही साधी खिडकी दिसते, खरं त्याच्यामध्ये काही विशेष नाही. एका लेणीतून दुसरीकडे जाताना कॅरिडॉरमध्ये मला दिसली. हिचा आकार अगदी छोटा, इथे जरी एवढी मोठी दिसत होती तरी ही जेमतेम 1 ते 1.25 फुटाची खिडकी आहे, ती छोटीशी अशी. आणि त्याच्या एका बाजूला कोरलेले नंतर मोकळ सोडून दिले तुमच्या लक्षात. म्हणजे इकडून शिल्प म्हणजे कोरायला सुरुवात झाली होती, तिथपर्यंत गेला आणि सोडून दिलं. ते खांब कोरलेले आहेत, खाली मूर्ती कोरता येईल अशी जागा सोडून दिलेली आहे. आणि याचं काही कोणाला माहिती नाही, कुठे संदर्भ नाही, काही सापडे ना. अभ्यासकांनी काही माहिती नाही. ते सगळ्यांना असं वाटलं की कोणीतरी एक प्रयत्न केला आणि ते सोडून दिलं. माझ्या असं लक्षात आलं की कदाचित शिल्पकाम करणाऱ्याचा जो छोटा मुलगा असेल त्याला काहीतरी उत्सुकता वाटली असून जेव्हा त्याला ठोकाठोकी सुरू केली असेल, मग बापाने त्याला एक भिंत दिली असेल की या ठिकाणी तू कर. फार कोरीव काम नाही, निदान एक छोटीशी खिडकी तरी करून दाखव. मग त्याला ती खिडकी कोरली, खांब कोरले, काही भाग त्याला करता आला, नंतर त्याला ते सोडून दिलं असेल, त्याला जमत नाही. आणि त्याच्या याच्या आकारमानाप्रमाणे विचार केला तर ती अतिशय छोटी अशी खिडकी आहे. मग मला त्याच्यातून जी कथा लक्षात आली असावी अशी, की जी परंपरा होती की वडील मुलाला सांगणार, मुलगा त्याच्या मुलाला सांगणार. आपल्याकडे साधी गोष्ट आहे, आपली सुताराचा मुलगा पण घरी असेल तर ते सुतारकीचे कामं घरी बसल्या शिकतो, किंवा कुंभाराचा मुलगा ते मडकी बनवण्याचं शिकतो. असं जे आहे तसं यांच्याकडे शिल्पी म्हणून कर्नाटकामध्ये तोच शब्द आहे की शिल्पी म्हणतात त्यांना, की त्यांच्याकडे परंपरेने ते चालत येत. अरुण योगीराज ज्यांना हे आपलं आत्ता रामदासाच्या मूर्ती ज्याने घडवली त्याच्याकडे गेल्या की ते घराण्यापासून त्याचं तेच चालू आहे. किंवा कोडीगर कुटुस्वामी म्हणून ज्याच्याकडून आम्ही काही मूर्ती करून घेतल्या त्याच्या 7 घराण्या पिढ्यांपासून ते मूर्तीचं चालू आहे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे परंपरा पुढे चालू ठेवण्याचं हे प्रतीक आहे. की छोट्या मुलाला शिकवायचं आहे, त्याला सॅम्पल म्हणून जसं एक दगड देतात तसं एक भिंत दिलेली, तू त्याच्यावर काहीतरी करून दाखव. त्याला विचारायला. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे हे दोन्ही खांब नंतरच्या 27 नंबरच्या लेण्यामध्ये 29 नंबरच्या लेण्यामध्ये जे खांब आहे त्याची प्रतिकृती आहे. भव्य कैलासाचे लेणे
थक्क उरात धडकी, इतकं मोठं कैलास आहे भव्य, त्याच्या अलीकडचं हे लेणं. त्याचं लेणीमध्ये एक आहे इवली खिडकी. लक्ष जाईना कुणाचे गप्प राहे ती बसून, शिल्प आविष्कार ऐसे त्यात बसली रुसून. खेळत खेळता शिल्पीच्या पुण्या छोट्याशा पोराने, चिनी दगडावरती अशी लाविली जोराने. त्याला असेल लागला असा दगडाचा लळा, चिनी हातोड्याचे धाव त्याचे प्राण झाले गोळा. पुढे पोराने असेल शिल्पे निर्मिली ती भव्य, कला जपली निष्ठेने सारे करून या दिव्य. कुठे कुणाचेच नाही कुणी नोंदवले नाव, कधी कुणालाच नाही कुठ्या प्रतिष्ठेची हाव. वेरूळच्या नंतरचा जो टप्पा होतो, पुढचा टप्पा होतो, त्याच्यानंतर मात्र मंदिरं सुरू झालेली आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं ज्याला लयन स्थापत्य आपण असं म्हणतो की जे प्रत्यक्ष जमिनीवरती उभं नाहीये, दगड आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे. कैलास लेणं वरतून खाली कोरलाय गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा पाया बांधून ते जावं असं नाही. कैलास सारखंच एक दुसरं लेणं ज्याला मिनी कैलास म्हणतात, जैन लेण्यामध्ये आहे, ते फारसं पाहिलं जात नाही. आणि 29 नंबरच्या लेणीमध्ये कैलास सारखा प्रयोग केला होता, त्याला 3 बाजूंनी प्रवेश आहे, पण नंतर वरचा भाग मात्र त्यांना काढता नाही आला म्हणून ते लावून दिले. अशी कितीतरी म्हणजे खरं तर बारकाव्याने जर वेरूळ बघितलं तर टप्पे टप्पे कसे ते दिसतात. त्याच्यानंतरचे जे अप्रतिम अशी मंदिरं आलेले, त्याच्यातलं एक जे मंदिर आहे आणव्याचं मंदिर आहे, जे प्रातिनिधिक स्वरूपात मी घेतो. उत्तर चालुक्यांच्या काळातली ही मंदिरं आहे. म्हणजे पुढचा टप्पा आता जमिनीवरच्या मंदिरांचा सुरू झालेला आहे. मराठवाड्यामध्ये ही मंदिरं अप्रतिम अशी आहेत. आपल्याकडे इथेच आपण अजिंठ्याला जात असताना गोळेगाव फाट्यावरून उजवीकडे गेलं तर अनवा म्हणून गाव आहे, आणि त्या ठिकाणचं मंदिर आहे, त्याचा तो फोटो आहे अनव्याच्या मंदिराचं. हे जे मंदिर आहे मोठं करतो, हे अप्रतिम असं जे मंदिर आहे अनव्याचं, तुम्ही ह्याचं ही लेवल बघा कशी आहे. म्हणजे आपल्यापासून व्यवस्थित असा प्लॅटफॉर्म घेऊन अशी उंचावर बांधलेले आहे. आता ही जी मंदिरं अशी जमीन सपाटीला दिसतात, ती जर त्याच्या आजूबाजूचा परिसर उकळला तर तुम्हाला त्याच्या बाजूचा असा पाया दिसेल. समोरच्या बाजूला व्यवस्थित असे द्वारपाल कोरलेले आहेत, वैष्णव मंदिर आहे. याला विष्णूची शक्ती असं म्हणतात. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की शंख चक्र गदा पद्म ही जी आयुध आहेत, ती आयुध पुरुष देवतेच्या हाती जी असायची ती स्त्री देवतेच्या हाती दाखवलेली आहे. ही विष्णूची शक्ती आहे, पत्नी नाही. विष्णूची शक्ती म्हणजे लक्ष्मी, मग पत्नी म्हणजे लक्ष्मी, ही डाव्या बाजूला असते, ही जी शक्ती उजव्या बाजूला असते. आणि शंख चक्र गदा आणि पद्म काही भाग खंडित झालेला आहे त्याच्यात. अशा एकूण 24 मूर्ती, 24 जी नावं आहेत त्यांच्या 24च्या 24 पैकी 17 मूर्ती तिथे शाबूत आहेत, फक्त 7 मूर्तींची हानी झालेली आहे. हे आणव्याचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरं शिल्प आहे शिवाचं, ते आपल्याकडचं जे फेमस ज्योतिर्लिंग म्हणून आता श्रावणामध्ये जत्रा भरते, हे जे शिवाचं मंदिर आहे त्याच्यामधली ही जी मूर्ती आहे, त्याचे तांत्रिक जे प्रकार आहेत शिवाचे, हा शिव जो आहे हा 4 हाताचा दाखवलेला नाही, हा 2 हाताचा आहे. आणि ही भव्य अशी मूर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या देवकोष्टकामध्ये ही जी मूर्ती आहे, अप्रतिम असा शिल्पाविष्कार. हे सगळ्याच्या सगळं मंदिर मातीखाली दबलेलं असल्यामुळे बरीच शिल्प शाबूत राहिलेली आहेत. नंतरच्या काळात उत्खनन झालं तेव्हा आपल्या दृष्टीला दिसणारी म्हणून जी मंदिर आहे ती साधारणतः 1100-1200 वर्षाच्या पेक्षा मागची नाही. जे मंदिर स्थापत्य नंतरच्या काळात सुरू झालं, उत्तर चालुक्यांच्या काळामध्ये अप्रतिम अशी मंदिरं आपल्याकडे बांधल्या गेली. त्याच्यातले 1-2 नमुने म्हणून मी तुम्हाला सॅम्पल तुमच्या समोर ठेवतो. हे नंतरच्या मंदिर निर्माणाचा जो हा सगळा काळ आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा येतो म्हणजे जो यादवांच्या काळातल्या करतो की देवगिरी किल्ला इतका सुंदर, देवगिरी किल्ला इतका भव्य, त्याची संरक्षण व्यवस्था वगैरे आजही त्याचा अभ्यास केला जातो. इतकंच नाही, तुमच्यापैकी जे कोणी वारकरी संप्रदाय असतील जसं यांनी उल्लेख केलेला होता, योगदुर्ग, ज्ञानेश्वरीतील योगदुर्ग असा एक पूर्ण चॅप्टर मामा धोंडांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला. ह्या योगदुर्गामध्ये जे वर्णन आले ते जशाला तसं वर्णन देवगिरी किल्ल्याला लागू पडतं. फिरून किल्ल्याचा जो आकार आहे आणि सगळ्यात शेवटी वरती गेल्याच्या नंतर जर आपण असं पालथं पडून आभाळाकडे डोळे लावले तर आपल्या आजूबाजूला जे सगळं अनुभव येतो सगळं, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीच्या पूर्णपणे टोकावरती आहोत, संपूर्ण वरती आभाळाचा मंडप आहे. हे ज्ञानेश्वरातल्या योगदुर्गातलं वर्णन आहे. आणि त्यांच्या अचानक लक्षात आलं की ते भुयार आहे वरती प्रवेश करतानाच, त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे तो सगळ्याच्या सगळा किल्ला योग मार्गाच्या एखाद्या गूढ तत्वासारखा बांधला गेलेला आहे. हा शोध ज्ञानेश्वरीतल्या योगदुर्ग या सगळ्या प्रकरणातून लागला.
म्हणजे इतकं त्या किल्ल्याचं महत्त्व अभ्यासकांना आणि बाकीच्या नाही. त्याही ठिकाणी लेणी आहे, बऱ्याच जणांना ही माहिती नाही किंवा बाकीचे पण सगळा तिथला जो आविष्कार आहे अप्रतिम आता. म्हणून म्हणलं मी ते किल्ले हवे, तिथे बारव आहे, सरस्वती बारव जिला म्हणतात, अप्रतिम अशी मोठी. म्हणून त्या विषयाकडे मी फारसा जात नाही. त्याच्यानंतरचा जो टप्पा होतो, जो शेवटचा टप्पा आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे अहिल्याबाईंच्या काळातली बांधकाम. अहिल्याबाईंचं म्हणा किंवा शिवकालीन आपण म्हणूया किंवा दुसरं आपल्या भागातलं म्हणायचं तर बहमनी कालखंडातली बांधकाम सगळी. हा शेवटचा टप्पा येतो आपल्या ह्याच्यातला. म्हणजे पहिला टप्पा आपण बघितला लेण्यांचा आहे की जो आपण प्रत्यक्ष दगडामध्ये कोरलेला आहे, जमिनीवरचे आविष्कार आपल्याला दिसत नाही. दुसरा टप्पा जो येतो त्याच्यातलाच वेगळा भाग म्हणजे कैलाससारखं लेणं, म्हणजे लेणीच आहे पण ती मंदिरासारखी कोरली. नंतर म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे की कैलास लेण्याकडे बघून नंतरच्या कितीतरी मंदिरांचे डिझाईन त्याच्याप्रमाणे आहे. जे एक लेणं आहे ज्याला सभा मंडप आहे, नंदी मंडप आहे, मुखमंडप आहे, अंतराळ आहे, हे जे मूर्ती मंदिर शास्त्रामध्ये जे दिलेलं आहे इतकंच नाही. तुमच्यापैकी जे कोणी तिथे गेले असतील आवर्जून बघा, वरती मुख्य मंदिरात गेल्याच्या नंतर ते जे सभा मंडप आहे त्याच्यावरती जे शिल्प आहे नटराज शिवाचं अप्रतिम असं शिल्प आहे. मग नंतर कितीतरी शैव मंदिरांनी त्यांच्या सभा मंडपात नटराज शिव कोरलेला आहे आणि वैष्णव मंदिरांनी रासक्रीडा करणारे कृष्णाचं आणि गोपींचे चित्र म्हणजे शिल्प काढलेले आहे. हे सगळी कॉपी कैलासची केलेली आहे. म्हणजे आधीच्या सगळ्या लेण्या, नंतरचे मंदिर कसं असतील ह्याचं प्रत्यक्ष नमुना म्हणजे कैलास. आणि त्याच्यानंतर पुढं म्हणजे जमिनीवरची दगडातली मंदिरं उभी राहायला लागली. मग तेव्हा अप्रतिम असा शिल्पाविष्कार होता. मोगली अतिक्रमणामध्ये एकच वाईट गोष्ट झाली की तो शिल्पाविष्कार गेला, कारण की ह्याला जे घडवायला वेळ लागत होता किंवा त्याची नाजूक होण्याची जी शक्यता वाटत होती, त्या सगळ्यातून काय झालं की घडीव दगडावर दगड रचायचे आणि मंदिर तयार करायचे. असे मग तुम्हाला बहुतांश आपल्या आजूबाजूचे विशेषतः मराठवाडा, त्याच्यानंतर नगर जिल्हा म्हणजे मध्य महाराष्ट्र किंवा सोलापूर, बिदर, जिथं जिथं बहामनी किंवा विदर्भातलं इलिचपूर म्हणजे अचलपूर आताच, ह्या सगळ्या तेव्हाच्या ज्या 5 शाह्या ज्या होत्या गुलबर्गाच्या ह्याच्यातून हसन गंगू बहामनीचं जे साम्राज्य विखुरलं गेलं, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, बिदरची वलीदशाही आणि इलिचपूरची इमादशाही, अशा ज्या 5 ठिकाणी तुम्हाला जी बांधकामं दिसतील, मग तुम्हाला त्याच्या कमानी दिसतील नंतरच्या मंदिराची. आपल्याकडे बहुतांश दगडी मंदिर किंवा आपल्याकडचं जे खोलेश्वरचं मंदिर आहे अंबाजोगाईला, यादवांच्या काळामध्ये जेव्हा दगडावरती दगड रचणे, हेमाडपंथी असा जो शब्द येतो तो जुन्या मंदिरांना नाही. प्रत्यक्ष यादवांच्या काळातून नंतरची जी बांधकामं सुरू झाली, दगडावरती दगड व्यवस्थित पद्धतीने रचणे, त्याच्यामध्ये शिल्पकाम नाही. शिल्पकाम असणारे समजा हे मंदिराला हेमाडपंथी नाही म्हटले. आणि कमान नावाची गोष्ट तोपर्यंत आपल्याकडे नव्हती. आपल्याकडे 2 दगड त्याच्यावरती आडवा दगड अशा पद्धतीचे मंदिर आहे. कमान नावाची जी गोष्ट आहे ती बहामनी कालखंडामध्ये इस्लामिक आर्किटेक्चर मधून कमान आली आणि नंतर मग आपल्याला कमानी दिसते. मग मलिक अंबरचा मकबरा तुम्ही बघा किंवा जैनदेशी चिश्तीचा दर्गा आहे किंवा इव्हन आपल्याकडचे मंदिर, तुळजापूरच्या मंदिराचं नंतरचं बांधकाम पण त्याच पद्धतीनं झालेलं आहे. किंवा करमाळ्याचं कमला भवानीचं मंदिर आहे त्या ठिकाणी, किंवा आपल्याकडच्या त्वरिता भवानीचं मंदिर आहे तलवाड्याला. ही जुनी मंदिरं मी तुम्हाला आवर्जून सांगतो की ज्यांची बांधकामं ही जी कमानी सारखी झालेली आहे आणि ओवऱ्या असायच्या आजूबाजूला, म्हणजे मुख्य मंदिर आणि मंदिराच्या बाजूला ओवऱ्या असायच्या. किंवा आपल्याकडे जुन्या वाड्यामध्ये लादण्या असायच्या, त्या लादण्याच्या ज्या कमानी आहेत ना त्या पद्धतीच्या कमानी आहेत. आणि नंतर वरती तळकडे त्याच्यावरती खांब, असं जी आपल्याकडच्या जुन्या वाड्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये लादण्याचं जे डिझाईन आहे ना आपल्याकडचं दगडांमधलं, ते सगळं या बहमनी कालखंडातलं किंवा अहिल्याबाईंच्या कालखंडातलं. अहिल्याबाईंच्या कालखंडातलीच एक मूर्ती मी एक मंदिर तुम्हाला मी दाखवतो. गंगाधरेश्वर म्हणून मंदिर आहे, अकोलेला आहे. हे जे मंदिर आहे आणि हे जे खांबाची पद्धत आहे ही सगळी मराठा शैली ज्याला म्हणतो. कमानी आल्या हे सगळे नंतरच्या काळात. हे असे तुम्हाला लाकडांमध्ये खांब दिसतील पण हा दगडाचा खांब आहे. 1782-83ला महाजी शिंद्यांचे सरदार होते बोर्डीस म्हणून, त्यांनी अकोले नावाच्या गावाला प्रवरा नदीच्या काठावरती गंगाधरेश्वरचं एक खाजगी मंदिर आहे अजून सुद्धा. त्यांच्याकडे त्या कृपाची किल्ली असते. तुम्ही त्यांच्या ओळखीचे असाल किल्ली उघडून तुम्हाला ते मंदिर पाहता येतं. सर्वांसाठी काही त्यांनी ते खुलं ठेवलेलं नाही. हे जे अप्रतिम असं काम, ह्याच्यातच एक नंदीचं आहे शिल्प आहे त्याच्या बाजूलाच. हा जो अप्रतिम असा नंदी कोणत्याच मंदिरातला नंदी आहे.
हे सगळं अहिल्याबाईंच्या कालखंडातलं, पेशव्याच्या कालखंडातलं किंवा कायगाव टोक्याचं आपलं जे मंदिर आहे किंवा नेवास्याला जे मोहिनी राजाचं मंदिर आहे, मूळ मंदिर काहीतरी असेल पण आता तर जे बांधकाम केलेलं ते पेशव्याच्या काळात. ही जी 3 मंदिर आहेत संपूर्ण महाराष्ट्रातलं मंदिर परंपरेतलं त्याला शेवटचं टोक म्हणतात. एक कायगाव टोक्याचं मंदिर, दुसरं हे गंगाधरेश्वर मंदिर आणि तिसरं मोहिनी राजाचं मंदिर नेवास्याला जे आहे. जुन्या पद्धतीप्रमाणेच त्या काळामध्ये परत बांधलेली मंदिरं, म्हणजे जुनी जशी मंदिरं होते उत्तर चालुक्यकालीन, ती शैली सगळी मागं पडली, नवीन शैली आली, नवीन दगड घडवण्याची पद्धत आली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीची ही मंदिरं नंतरच्या काळामध्ये तुम्हाला दिसायला लागली. ही जी सगळा आविष्कार आहे दगडामध्ये बांधलेली मंदिरं, ज्याच्यामध्ये आणि याचा सगळ्यात उत्कृष्ट जो नमुना आहे स्वतः अहिल्याबाईंनी स्थापन केलेला महेश्वर म्हणून जे आहे. महेश्वरला अहिल्याबाईंची राजधानी होती ती. त्याला मी याचा किती वेळ सांगा त्याप्रमाणे हे निघून झालं अजून 10 मिनिटं. शेवटच्या टप्प्यामध्ये येताना मी अहिल्याबाईंकडे येतो आणि मला वाटतं की अहिल्याबाईंचं हे 301 जन्मशताब्दी वर्ष चोंडी गाव आणि बीडमधला सगळा तो परिसर किंवा आपल्याकडच्या आंबड ह्या गावात, हे गाव अहिल्याबाईंची खाजगी जहागीर आहे. त्याच्यामुळे अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी त्या मंदिराचा जो जीर्णोद्धार केला, अप्रतिम अशा पायऱ्या मत्स्योदरी मंदिराला बांधल्या किंवा मत्स्योदरी मंदिरात आतमध्ये गेल्याच्या नंतर ज्या कमानी तुम्हाला दिसतात, तुमच्यापैकी जे कोणी पाहिले असेल किंवा अजून एक मंदिर, आता सगळेच फोटो मला दाखवणं शक्य नाही, मुद्दाम जाऊन पहा. नंतरच्या काळातलं उत्कृष्ट मंदिर ज्याला रंगरंगोटी करून आम्ही खराब केलं होतं. आत्ताच ASIनी त्याला जेमतेम 8च महिने झाले, आत्ताच आम्ही 2 आठवडे 2 रविवार मागे व्हिजिट केली. आंबड गावामध्ये दुसरं एक मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे. त्या खंडोबाचं मंदिर अहिल्याबाईंच्या काळात बांधलं गेलेलं आहे. अप्रतिम असं जेजुरीच्या मंदिराची छोटी प्रतिकृती वाटावी अशी. त्या सगळ्या मंदिराचं काम रंगरंगोटी काढून मूळ स्वरूपात कसं होतं ते दिसावं असं आज केलेलं आहे. जसं पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर पुन्हा मूळ स्वरूपात आता आणलेलं आहे, त्याच पद्धतीने आंबडच्या खंडोबा मंदिराचं पण काम ASIने अतिशय चांगल्या पद्धतीने केले. अहिल्याबाईंची जी राजधानी आहे महेश्वर नावाची, नर्मदेच्या काठावरती आहे, अप्रतिम अशी राजधानी आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. एकतर महेश्वर हे प्राचीन असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा जगप्रसिद्ध असा तो वाद झाला होता. त्या वादाचा न्यायनिवाडा मंडन मिश्रांच्या पत्नीनं केलेला होता. स्त्रियांना किती किंमत आहे आणि किती नाही असा सगळा वाद घातला जातो. आत्ता टहाकारी म्हणून प्रवरेच्या काठावरचं जे ठिकाण आहे अकोलीमध्ये जगदंबा मंदिर आम्ही पाहायला गेलो होतो. त्या ठिकाणी ज्याला आपण पत्रसुंदरी म्हणतो की जी प्रत्यक्ष लिखाण करते आहे अशा स्त्रीचं शिल्प आहे. वाचन ज्ञानाची परंपरा स्त्रियांना नव्हती आणि शत्रुमर्दिनीचं जे शिल्प आपल्याकडे कोट्टलच्या मंदिरावरती, कुंतेश्वर मंदिर धारासूरला आमच्याकडे आहे की प्रत्यक्ष जी लढते आहे तिथे एका हातामध्ये शत्रूचं शिर आहे, दुसऱ्या हातामध्ये खड्ग आहे. म्हणजे आपण काय म्हणत होतो की स्त्रियांना लिखाण वाचनाची परंपरा नव्हती आणि दुसरीकडून आपल्याला प्रत्यक्ष हे पुरावे किमान 1000 वर्षापूर्वीच्या मंदिरांवरचे आहेत. अहिल्याबाईंनी हे जे स्थान निवडलं ती कथा खरंच फार महत्त्वाची आहे, ती सांगून मी संपवतो. महेश्वरला तुम्ही जरूर जा. ते जे अप्रतिम बांधकाम, तो जो नदीच्या काठावरचा त्यांचा जो राजवाडा बांधलेला आहे, तर आपल्याकडची जी सगळी शिल्पाची जी परंपरा होती त्याचं ते शेवटचं टोक कशा अर्थाने. नंतर कामं झाली पण तितकी देखणं कामं झाली नाही आणि नंतर तर आता आधुनिक साधनं आपण वापरतो, पण जुन्याच पद्धतीचा वापर करून नवीन सुंदर जी बांधकामं झालेली आहेत, शिल्पाविष्कार, तो नर्मदेच्या काठावरती महेश्वर म्हणून गावाला आहे. आणि त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी जायचं महत्त्वाचं कारण म्हणजे की ती त्यांच्या सासूच्या नावाची असलेली जहागीर आहे. स्त्रीच्या नावावरती जी जहागीर असते त्या ठिकाणी हल्ला करायचा नाही असा त्या काळातला नियम होता.